अध्यक्ष महोदय तिथेही नगर परिषद आहे. नगर परिषदेच्या आळंदी नगर परिषदेमध्ये अध्यक्ष महोदय आपण पाहिलं असेल तर एकादशीच्या महिन्याच्या एकादशी असेल, 15 दिवसाला असतील, आषाढी कार्तिकी एकादशी असतील, पालखीचा सोहळा असेल, यावेळेस अनेक भाविक अनेक वैष्णव त्या ठिकाणी येतात आणि ते येत असताना अध्यक्ष महोदय त्यांची फार मोठी अपेक्षा राज्य सरकारकडनं आहे. अध्यक्ष महोदय नमामि इंद्रायणीच्या माध्यमातून आपण इंद्रायणी सुधारी प्रकल्प चालू केला, तसं त्या नगर परिषदेच्या मध्ये अनेक अशा योजना आहेत की ज्या आपल्याला करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय राज्य सरकारने इकडे खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय नगर परिषद आळंदी नगर परिषदेमध्ये कचऱ्यावरची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, सांडपाण्याची समस्या आहे, तिथं वाढणारं नागरीकरण, त्या नागरिकांना लागणाऱ्या ज्या पण काही मूलभूत गरजा आहेत त्याच्यासाठी एक DPR तयार नगरपालिकेचा आळंदी नगरपालिकेचा केलेला आहे अध्यक्ष महोदय. त्या संदर्भामध्ये नगर विकास खात्यानं त्या ठिकाणी प्रत्यक्ष लक्ष देऊन त्या ठिकाणी त्या शहरातल्या लोकप्रतिनिधीला विशेषतः नगराध्यक्ष असतील, तिथले नगरपालिकेचे नगरसेवक असतील, तिथले CO असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन तिथले आपल्या आळंदी देवस्थानचे काही विश्वस्त आहेत, देहू देवस्थानचे काही विश्वस्त आहेत, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आपण त्यांना नागरिक सुविधा आणि तिथल्या DPR तयार करून योग्य ती कारवाई राज्य सरकारच्या माध्यमातून केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी अजून एक विनंती राज्य सरकारच्या या चर्चेच्या माध्यमातून मी करतो. राम क्रमांक 77 मध्ये आपल्याला आळंदी देहूची जी काही भूमी आहे, आळंदी आणि देहू ही काय भूमी जी काही आमची संतांची भूमी आहे, अध्यक्ष महोदय तिकडं आपण देवभूमी म्हणून उत्तराखंड आणि त्या साईडला आपण संबोधलं जातं. तर तसं माझी आज सभागृहामध्ये संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाच्या आमच्या आजूबाजूच्या सगळ्या सांप्रदायिक क्षेत्रातल्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून मी आज राज्य सरकारला विनंती करतो, देहू आणि आळंदी आणि पुढे गेल्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ आहे, या सगळ्या स्थळाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या भागाला आपण संत भूमी म्हणून इथून पुढल्या काळामध्ये दर्जा द्यावा किंवा त्या संबंधातली कारवाई राज्य सरकारच्या माध्यमातून व्हावी, अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो. अध्यक्ष महोदय राहिले 2 मिनिटं राहिले, थांबा अध्यक्ष महोदय, तुम्ही वर आले की घाईच करता माझ्या बाबतीत. माझं तुमचं काय मला काही कळत नाही. अहो आम्ही पायी निघतो तुमच्याकडे पंढरपूरला, तुम्ही जरा थोडं थांबा, जरा दम खाड, जरा थोडं अध्यक्ष जरा दम खाड. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा एकदा पुरवणी मागण्यांचं स्वागत करत असताना अध्यक्ष महोदय, राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये सर्वाधिक योगदान देणाऱ्या माझ्या पिंपरी चिंचवड शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता या सर्व योजनांमध्ये शहराला प्राधान्याने निधी देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा. पिंपरी चिंचवड शहराचा विकास म्हणजेच महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला अधिक गती देणे हे होय असं समजलं जाईल. त्यामुळे शासनाने सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून विशेष निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात माझी मागणी या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून मी सभागृहापुढे मांडतो. अध्यक्ष महोदय, आपला धन्यवाद देताना एवढंच सांगेल की अध्यक्ष महोदय, कधी आमच्यासारखे जे पण आपले सहकारी आहेत, आपण खाली आल्यानंतर आता तुम्ही अध्यक्ष आहात, सन्माननीय आहात, कधी आमच्या पण पोटतिडकीने काही भावना असतात, त्या मांडताना कधी बेल वाजवत नका जाऊ, एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद दादा. सन्माननीय महेश लांडगे